जी सांगता सभा झाली त्याला तुमच्या आई देखील अजितदादांच्या सभेला उपस्थित होत्या. इकडे तुम्ही, युगेंद्र पवार साहेब, बाकीचं पवार कुटुंब, मात्र तुमच्या आई मात्र अजितदादांसोबत दिसल्या. नाही, आई आहे शेवटी. काय आहे, तिचं वय 87 आहे, 86 पूर्ण 87 रनिंग आहे. आणि मी आदल्या दिवशीच गेलो तिला, कारण मुंबईहून नुकतंच आणलं होतं. तिचं ट्रीटमेंट चालू आहे. ती ट्रीटमेंट थांबून एक 8 दिवसाचा हॉल्ट घेऊन ती आली होती. तर मी गेलो भेटायला की आई बरं आहे का काय. ती म्हणली मला त्रास होतोय. तर मी म्हटलं माझ्या कानावर आले की तू सभेला वगैरे जाणार आहेस. असं का बारामतीमध्ये चर्चा होती की ते आणणार आहेत आईला ह्याच्यामध्ये. ते म्हणले नाही मला 2 पावलं चालवत नाही आहे, मला खूप त्रास होतोय, तर मी काही जाणार नाही. म्हणलं ठीक आहे आई, काही काळजी करू नको, जे काय होईल ते होईल, तू त्याचं काही मनाला लावून घेऊ नको. मी आदल्या दिवशी भेटलं तेव्हा तुम्हाला म्हणाले की जाणार नाही. हो, आदल्या दिवशी भेटलं तेव्हा ती म्हणली मी काय जाणार नाही. मी म्हणलं ठीक आहे. तर काल त्या ठिकाणी होत्या त्या. एका ठराविक वयानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला परस्वाधीन होतात आणि त्या दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं आणि ते करावं लागतं. त्यामुळे मला काही त्याच्याबद्दल बोलायचं. ट्रीटमेंट सुरू होती, ती थांबवण्यात आली आणि त्यांना इकडे आणण्यात आलं आणि त्रास होत होता आणि तरी त्या सभेला गेल्या असं तुम्ही म्हणता. हो बरोबर. नाही, पण ती परत जाणार आहे आता 25ला. ती म्हणली आता हे 23 काय निकाल लागून मग परत 25ला परत जाईल आणि उरलेली जी थांबवलेली ट्रीटमेंट ती 8 दिवसाची कंप्लीट करेल. तुमच्या आई इतक्या वयस्कर आहेत. खरं तर राजकारणाच्या ठिकाणी मात्र म्हणजे हे सगळं तुम्ही बोलता आईशी किंवा आई तुमच्याशी बोलतात सगळ्या, कारण तुम्ही इकडे दादा तिकडे. नाही, मी टाळतो. कारण तिला त्रास होऊ नये म्हणून मी राजकारणाचं टाळतो. उलट मी जाऊन तिच्याशी गमतीने बोललो तिला, कारण मी गेलो तेव्हा तिचं मतदान झालं होतं 85+ असल्यामुळे घरी येऊन मतदान. तर मी म्हटलं सुद्धा आई कुणाला मतदान केलं, तर मला म्हणली नाही बाबा हे गुप्त आहे. ती म्हणलं ठीक आहे, तू योग्य की नातवाला. हा, मी तसं नाही, हा मी तेच विचारलं. तर तेव्हा ती म्हणली नाही बाबा गुप्त आहे. तर मी म्हणलं बरोबर, तू योग्यच निर्णय घेशील. तुम्हाला खात्री आहे योग्य निर्णय घेतील त्या? मला खात्री आहे तुम्हाला की तुमच्या आई ज्या आहेत त्या योग्य निर्णय त्यांनी मतदानाच्या माध्यमातून. हो, आई कधी चुकीचा निर्णय घेईल का? आई योग्यच निर्णय घेईल. बरं, आता हे छापे तुम्ही म्हणता की तुमचे बंधू भारतीय जनता पक्षाकडून हे सगळं शिकता आहेत, तर म्हणजे एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये काही दादांशी बोलण्याचा प्रसंग आला? कधी भेट होते समोरासमोर कुठल्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये? काय म्हणजे, आणि आला तर काय बोलता काय तुम्ही? नाही, कौटुंबिक कार्यक्रम तो टाळतो अलीकडे, तोच येत नाही. माझ्या घरी पण दिवाळीला जेवण होतं, तो आला नाही. आणि साहेबांकडे पण होती दिवाळी, तिथं नाही आला. म्हणजे तो ते कार्यक्रम टाळतो. त्याच्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात अलीकडे तरी काही भेट झालेली नाही. आणि राजकारणावर आम्ही कधी बोललो. तुमच्या ज्या सख्या भगिनी आहेत तर त्या अजितदादांच्या सोबत प्रचार करताना दिसल्या, बाकी कुटुंब इकडं प्रचार करताना दिसलं, तर याबद्दल? नाही, बहिणी मी म्हणणार नाही. एक धाकटी बहीण, तिला पण बरं नाही आहे म्हणून ती म्हणजे माझ्यापेक्षा मोठी, ती पुण्यामध्येच आहे, तिला आजारी आहे. त्याच्यामुळे ती काही कुठं फिरली वगैरे नाही. मोठी बहीण फिरली, कारण मोठी बहीण दादाचे व्यवसाय बघते. ते दादाचे काही जे काही फॅक्टरीज वगैरे आहेत, शुगर फॅक्टरीज आहेत, ते बघते. त्याच्यामुळे तिची ती मजबुरी असू शकते. नाही, बारामतीचा निकाल जो आहे तो जो लागेल तो इथले लोक ठरवतील. अजित पवार निवडून येतील की युगेंद्र पवार. मात्र या ठिकाणी जे काही निर्माण झालं आहे, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अगदी आपण पाहतो आहोत, तर ती शरद पवारांच्या विरोधकांना जी हवी होती ती निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत. हो, झालेली नाही. त्यांना जे पाहिजे होतं ते तर झालं. जे पवार फॅमिली एकजूट होती, त्याच्यामुळं दादा बाजूला जाऊन त्यांनी BJPशी सरकार बनवून, आणि तो बोलला पण आमचं फॅमिली तोडली, तात्यासाहेब पवारांचं घर फोडलं. असं नाही ना, घर जर आम्ही दोघं भाऊ आहे तर मी पण तात्यासाहेब पवारांचा मुलगा आहे ना, मी तर असं म्हणत नाही. आणि मी साहेबांना गेली माझ्या जन्मापासून ओळखतो, तो पण ओळखतो. पण ठीक आहे, आता तो वेगळं बोलायला लागला. ज्या साहेबांनी त्याला 35 वर्ष एवढी पदं दिली, त्या साहेबांनी घर फोडलं, हे त्याला तेव्हा नाही आठवलं की घर फोडलं. वेगवेगळी पदं दिली त्याला. बारामतीचा निकाल जो लोकसभेला लागला, तुम्ही 23 तारखेला बघा. शेवटी बारामती ही शरद पवारांचीच आहे आणि शरद पवारांचीच राहणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.